दर्द चला गया बोले मेरा। बोले ऐसा ठीक होगा ना, ठीक है कोई दिक्कत नहीं। लेकिन डॉक्टर का मित्र भी आया था, दोस्त भी आया था, वो बोलने लगा, तो बोले डॉक्टर साहब आप गोलियां जेब में लेके घूमते हो? नहीं बोले दोस्त, अरे काहे में गोली लेके जब मैं, इसका मेरे ऊपर विश्वास है, मैं इनका फैमिली डॉक्टर हूँ, मैंने गोली नहीं दी, बस पुराना शर्ट पहना था, शर्ट का एक बटन तोड़ दिया और बस उसे दे दिया, हाथ में थाम दिया और बोला मुंह में रखना सिर्फ। शर्टाची गुंडी तोडली म्हटले आणि देऊन दिले, त्याला सांगितलं की तोंडात ठेव। सज्जनांनो, त्या औषधाने काम केलं त्या पेशंटच्या विश्वासाने। तो विश्वास आमच्यामध्ये पाहिजे महाराज। तसा जर तुमचा विश्वास असेल ना तर विश्वासाने हर एक काम त्या ठिकाणी होतं। कितीतरी अनुभव असे सांगता येतील। एक डोमगाव नावाचं गाव आहे, तिथला एक मुलगा माझ्याकडे नेहमी येतो आणि नेहमी आल्याच्या नंतर तो आता अनाड्या येतो, ज्यादा पढ़ा लिखा नहीं है, ग्वाला है, चरवैया। त्याला थोडंसंही काही झालं की तो माझ्याकडे येतो, महाराज हे दुखतंय ते दुखतंय, मला का नाही बाहेरचं कोणी काहीतरी करून दिलेलं आहे। मी म्हणतो मला अभ्यास करायचा, हा आला रे बाप डोक्याला ताण द्यायला। एकदा तर म्हणे काहीतरी चांगलं करून द्या मला। मी एक दोरा घेतला, त्याला मस्त 4-5 गाठी मारल्या, मनातल्या मनात म्हणतो का याला कळतं का, याला समजतं का, आला कुठला, गाठी मारून देऊन दिला। तो दोरा त्याला देऊन दिला, तो दोरा त्याने हाताला बांधला। हाताला बांधल्याच्या नंतर 15 दिवसाने भेटला, म्हणे महाराज असं सुईसारखं टोचायचं म्हणे माझ्या अंगात, पण ज्या दिवसापासून तुम्ही दोरा दिला बिलकुल सगळं दुखणं चाललं गेलं म्हणे। काय मंत्र मारले होते त्या दोऱ्यात? त्या दोऱ्यात कुठलेच मंत्र नव्हते। मी त्याला बरं केलं नाही, तो बरा झाला याचं एकमेव कारण त्याचा माझ्यावर असलेला विश्वास, म्हणून तो बरा झाला। सज्जनांनो, तसं माझ्यावर नका, भगवंतावर विश्वास ठेवा, तुमच्या समस्या सर्व त्या ठिकाणी दूर होतील। विश्वास अंतर्मन पे आघात करता है, और जब आदमी का अंतर्मन सशक्त हो जाता है तो उसे बाह्य शरीर की बस मालूमात नहीं होती, वो सब कुछ भूल जाता है। विश्वास ठेवा। तर चला पुढे छान कथा आहे, एक भजनाच्या नंतर त्या कथेला आपण प्रारंभ करणार आहोत। गुणनिधीची कथा आहे। कामदेवावर विजय मिळवून मी मोठा काम विजयी झालो, नारदाचा मिथ्या अभिमान कसा देवाने घालवला, तेही कथा आपण श्रवण करणार आहोत। त्या अगोदर आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या या सप्ताहासाठी प्रचंड मोठा खर्च आहे। मंदिराची सुद्धा काही प्रचंड अशी कामं आहेत। तर या सप्ताहासाठी या मंदिराला काल मी बोललो होतो की दान करा। खरं तर माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये, ही सगळी किंमत आहे ना माझ्या वाक्याला, तो भगवान भोलेनाथ माझ्याकडून बोलून घेतोय, त्याने तशी बुद्धी दिली, मी तसं बोललो आणि त्या वाक्यांचा परिणाम झाला। आणि आपल्या कार्यकर्त्यांकडे देणगीची काही नावं आलेली आहेत। रमेश शालिग्राम रडे यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी संध्याताई रमेश रडे यांच्याकडून 5111 रुपयाची वर्गणी आपल्या सप्ताहाला आलेली आहे। टाळ्या झाल्या पाहिजेत। नंतर पद्मावती अरुण आसोदेकर, वैकुंठवासी पद्मावती अरुण आसोदेकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण भाऊ अरुण आसोदेकर यांच्याकडून 5111 रुपयांची यादी आलेली आहे। तुम्ही जे टाळी वाजवतायत ना ते सुद्धा भगवान परमात्मा पाहतोय, जरा कौतुक करायला शिका। फुकट की टाळी आहे। नंतर कैलासवासी पंडित आसाराम वाणी यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन भाऊ पंडित वाणी यांच्याकडून 5101 रुपयाची वर्गणी आलेली आहे।
कैलासवासी दगडू कौतिक नारखेडे, कैलासवासी दगडू कौतिक नारखेडे यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत भाऊ, त्यांचेच असणारे सुपुत्र प्रशांत भाऊ दगडू नारखेडे यांच्याकडून 11,111 रुपयाची वर्गणी आलेली आहे. अजून मोठा साक्षात्कार काय पाहिजे सज्जनांनो? हे आपलं महाराष्ट्रातलं, आपल्या जळगावातलं, आपल्या अयोध्यानगरमधलं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरावरचे हे सांस्कृतिक जीवनाला एक दिशा देणारे कार्यक्रम या ठिकाणी चाललेले आहेत. आज आम्ही टीव्हीच्या चॅनलवर पाहतो ते लोक वर्गणी वाचत असताना इतकी पटापट वर्गणी वाचतात, ती अगदी त्यांनी नंबर दिलेले आहेत, करोडो रुपयाची वर्गणी जमा होते. त्यातून महाराष्ट्रातले लोक सुद्धा तिकडे वर्गणी देत आहेत. देऊ नका मी असं म्हणणार नाही, पण इथेही तुमचं काहीतरी जबाबदारी आहेत. हो बघा, तुम्ही ते चॅनल चालू असतात. आसाराम भाऊ तुकाराम भाऊ यांच्याकडून 11,000 तुकाराम भाऊ, नंतर ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडून 1,001 रुपये, नंतर दगडूबाई सीताबाई यांच्याकडून 5,001 रुपये, नंतर सीताराम भाऊ राम भाऊ यांच्याकडून. समजा सुद्धा किती पटापट वाचतायत. पण इथे भगवंताच्या सानिध्यात तुमच्या मेलेल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ किंवा सद्बुद्धीने तुम्ही जे दान देताय त्याचा उच्चार सावकाश हळूहळू केला जातोय की तो आवाज भगवंतापर्यंत पोहोचेल, दिला जातोय. म्हणून ज्यांना वर्गण्या द्यायच्या असतील त्याने अजून आपल्याकडे टाईम येते, देऊ शकतात. आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. दानाचं खूप मोठं महत्त्व आहे. महाराष्ट्रात साधू संतांची ही भूमी आहे. मी एक प्रसंग नेहमी सांगतो. राम सुखदासजी महाराज यांचं प्रवचन चाललेलं असताना राम सुखदासजी महाराज बद्रीनाथला त्यांचं प्रवचन होतं आणि बद्रीनाथला महाराष्ट्रातले काही लोक गेलेले होते. तर राम सुखदासजी महाराजांना बद्रीनाथला आपल्या गेलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जेवायला बोलवलं. बोले राम सुखदास जी महाराज, बड़ा नाम सुना है आपका, हम महाराष्ट्रियन लोग बद्रीनाथ में सप्ताह कर रहे हैं, तो खाना खाने के लिए आओ, हमारा सौभाग्य होगा कि आपकी सेवा हमें मिलेगी. तो राम सुखदास जी महाराज ने बड़े प्यार से भोजन किया और प्रवचन के स्वरूप बस आपके मुखारविंद से कुछ 2 शब्द हम सुन ले तो बड़े धन्य हो जाएंगे महाराज, जरा आधा घंटा प्रवचन कर दीजिए. और राम सुखदास जी महाराज को जब महाराष्ट्रियन लोगों के सामने प्रवचन के लिए बैठाया गया तब राम सुखदास जी महाराज बोलने लगे. वैसे तो मेरे प्यारे भाई बहनों, मेरे प्यारे भाई और बहनें, माता जी, इन सबको मैं नमन करता हूँ. तुम महाराष्ट्र से आए हो. वैसे तो मेरी जिंदगी में मैंने इतना सारा भजन कर लिया है. मेरा विश्वास है कि मैंने जो भगवान की भक्ति की है उसके बदले में मुझे मुक्ति ही मिलेगी, मुझे पुनर्जन्म नहीं मिलेगा. मैं पुनः जन्म नहीं लेना चाहता हूँ. मेरा विश्वास है मेरे भक्ति के ऊपर. फिर भी भगवान ने अगर मुझे पूछा, जरा गौर से सुनना बात अभी, फिर भी अगर भगवान ने मुझसे पूछा कि हे राम सुखदास, मैं तुझे दोबारा इस धरती पे भेजना चाहता हूं, तो बोल तू जन्म कहां पे लेना पसंद करेगा? गुजरात में, हरियाणा में, बिहार में? बोल कहां जन्म लेना पसंद करेगा? तो राम सुखदास जी महाराज कहने लगे, अगर भगवान ने मुझे ये पूछा तो मैं भगवान के सामने दोनों हाथ जोड़कर कहूंगा कि भगवंत, मुझे बिहार में नहीं, गुजरात में नहीं, मध्य प्रदेश में नहीं, अगर दोबारा तुम मुझे अवनी पे भेजना चाहते हो तो महाराष्ट्र में जन्म दीजिए, क्योंकि महाराष्ट्र संतों की भूमि है. वहां पे जाऊंगा और संतों को नमन करूंगा. जय जय महाराष्ट्र माझा, हरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, हरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, हरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. ताली बजाने को कंजूसी
तुझी अस्मानीच्या सह्याद्रीचा सिंह गळगतो सह्याद्रीचा सिंह गळगतो शिवशंभो राजा कधी कधी नाद महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा. मी का बोललो? अरे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पाश्चात्य राष्ट्रातले लोक सुद्धा महाराष्ट्राला नमस्कार त्या ठिकाणी करतात आणि महाराष्ट्रात मधली जी मंदिरं आहेत ना त्या बरं ठीक आहे. आमच्या ठाकरे मावशींनी हे जे तुम्ही देश महाराष्ट्र भक्तीपर गीत गायलं ना तुम्हाला 600 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे महाराज. पाकिटमधून कापून घेऊ. असं आहे का? वा छान आहे. हा बक्षीस वेगळं आणि दक्षिणा वेगळी असं आहे का? काही हरकत नाही. छान. मी महाराष्ट्रीयन लोकांना हे का सांगतोय? अशा शिवमहापुराणाच अंतर्गतला भाग जरी नसला तरी हे महत्वाचं आहे महाराज. आज माय बापांना पाणी न पाजता मुलगा बाहेर जाऊन जर पानपोई उघडत असेल तर काही लावू नको बाबा ते पानपोई. गाड़ी चालू कर रहा है, मोटरसाइकिल किक मार रहा है गाड़ी को, और बाप बोलता है बेटा अरे जरा एक गिलास पानी देना, तो बेटा बोलता है माँ पिताजी को कुछ समझ में नहीं आता, अभी मैंने गाड़ी स्टार्ट कर दी, मैं अभी जाने वाला हूं, मुझे बाहर जाना है और पिताजी पानी मांग रहे, जा पानी दे दे तू. पानी देती है पत्नी पानी देते हैं और उसका पति उससे पूछता है कि हमारा बेटा कहाँ जा रहा है. बोले वो रेलवे स्टेशन पर प्याऊ लगाया है ना, बस वहां पे पानी बांटने जा रहा है. अरे कोई फायदा नहीं. घर में बाप पानी मांग रहा है, माँ पानी मांग रहे हैं, उनको पानी देने के बजाय तुम बाहर पानपोई लगाते हो, प्याऊ लगाते हो. कोई फायदा नहीं महाराज, कोई फायदा नहीं. वैसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने भी एक बहुत अच्छा भजन लिखा था. गावचे लोक राहती उपासी, अन्न क्षेत्र तू लावले रे काशी, हे दान नव्हे का व्यर्थ, अरे रिकामा कशाला फिरतो रे तुझं गावच नाही का तीर्थ, अरे रिकामा कशाला फिरतो रे तुझं गावच नाही का तीर्थ. गावचे लोक राहती उपासी, अन्न क्षेत्र तू लावले रे काशी, हे दान नव्हे का व्यर्थ, आणि रिकामा कशाला फिरत रे तुझं गावच नाही का तीर्थ. किती छान विचार होते महाराज. आपलं व्यवस्थित करा. मी तिकडे दान देऊ नका असं म्हणणार नाही, पण अगोदर आपलं छप्पर सुधरवा, आपला स्लॅब सुधरवा, आपलं घर सुधरवा, आपलं गाव सुधरवा, आपला जिल्हा तालुका सुधरवा आणि मग तिकडचा विचार करा. कारण की तुमचं कर्तव्य आहे, ह्या जन्मभूमीचे तुमच्यावर ऋण आहेत आणि हिच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर पहिला आपला प्रांत सुधरवा, आपलं घर सुधरवा, मग बाकी भारताची गोष्ट तुम्ही तिथं करा. महाराष्ट्रामध्ये जे मंदिर आहेत, महाराष्ट्रामध्ये ज्या साधू संतांच्या कथा आहेत, त्या कथा साधू संतांच्या प्रमाणांचा आदर ते लोक सुद्धा करतात, खंत व्यक्त करतात. माझे एक त्या ठिकाणी मित्र आहेत कथाकार, तर्केश्वर शास्त्री नैमिषारण्यामध्ये असतात. ते मला बोलले होते, अहो ज्ञानोबरायांचं जब ज्ञानेश्वर महाराज का चरित्र हमने पढ़ा तो बस आंसू आ गए.
लेकिन क्या करूं, मुझे मराठी इतनी आती नहीं, और उनके जो अभंग है ना, मैं बस कंठस्थ वो मेरे से नहीं होते बोले, लेकिन बड़े ही अच्छे हैं। बीच बीच में तुम जो कीर्तन करते हो, विट्ठल विट्ठल की धुन लगाते हो, वो धुन भी हमें बहुत पसंद है, लेकिन क्या करें, हमारे प्रवचन में वो विट्ठल विट्ठल की धुन भी हम ज्यादा गा नहीं सकते। खंत व्यक्त केली होती त्या महाराज। सज्जनांनो, महाराष्ट्रातले संत बाहेर गेले तरी पूजले जातात, आणि महाराष्ट्रातला क्रांतिकारी पुरुष जरी बाहेर गेला तरी पूजला जातो। या महाराष्ट्रातला स्वातंत्र्याचं तोरण या महाराष्ट्राला बांधणारा छत्रपती शिवाजी महाराज हे बाहेर राज दरबारात आग्र्यात गेले तरी यांचा दबदबा होता। मध्यंतरी तुम्ही टीव्हीला बातम्या पाहिल्या असतील की दक्षिणेमध्ये जर तुम्ही त्रिपोती बालाजीला गेलात तर त्या बालाजी गावामध्ये इतरत्र दुसऱ्या देवांची मिरवणूक काढण्यास बंदी आहे, दुसऱ्या संप्रदायाच्या मिरवणुकी काढण्यास काय आहे, बंदी आहे। त्यांचा प्रचार प्रसार सुद्धा ते करू देत नाही। जर तुम्ही गेलेल्या दिंडीमध्ये, जनसमुदायामध्ये एखाद्या कुठल्या तुमच्या आवडत्या व्यक्तीची मूर्ती तुम्ही घेऊन जात असाल तर तिला सुद्धा अलाउड नाही तिथे, बरं का। तिथे तुमचा कुलदेवीला आणण्याला अलाव नाहीये, तुमच्या आवडणारा एखादा राजा असेल त्याचा फोटो मूर्ती आणायला अलाउड तिथे नाहीये। हो, पण महाराष्ट्रातून एखाद्याच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर सिंबॉल असेल तर डायरेक्ट प्रवेश त्या ठिकाणी आहे, त्या गाडीला कोणी अडवणार नाही, कारण की तो सिंबॉल छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ज्यांनी महाराष्ट्र घडवला। राजांची एंट्री खतरनाक आहे, कारण की हो गेले होते ना आग्र्याच्या दरबारामध्ये गेले होते छत्रपती शिवाजी महाराज, आणि आग्र्याच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर त्या दरबाराची अशी प्रथा आहे की एखाद्याने भेटायला यावं ना तर औरंगजेबासमोर झुकून यावं, खाली मान घालून यावं, आणि औरंगजेबाच्या समोर बोलायचं असेल तर तोंडाला कपडा लावून बोलावं, अशी तिथली रीती होती, असा तिथला रिवाज होता। पण छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या समोर गेले, खाली झुकलेच नाही। कोणीतरी सांगताय की मुजरा करा, हा मुजरा करा, मुजरा करावं लागेल, तुम्हाला झुकावं लागेल, पण छत्रपती शिवाजी महाराज खबरदार पुढे बोललास तर, अरे हा महाराष्ट्राचा राजा आहे, हा हिंदूंचा रक्त आहे, मराठ्यांचा रक्त आहे, आणि आज शिवाजी झुकेल तर आई भवानी समोर, महादेवा समोर, दुसऱ्या समोर अजिबात झुकणार नाही म्हटले। हा त्यांचा दबदबा होता। म्हणून त्या तिरुपती बालाजी देवालयामध्ये तुमच्या गाडींवर जर इतर देवतांचे फोटो मूर्त्या असतील तर त्यांना अलाव नव्हता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर फोटो असेल तर त्या गाडीला कोणी अडवायचं नाही। हो, हे त्या राष्ट्राने त्या ठिकाणी जी.आर. काढला आणि म्हटलं आजची चुकी परत करायची नाही। काय सन्मान आहे महाराष्ट्राच्या लोकांना। म्हणून महाराष्ट्राचे जे दैवत आहेत, महाराष्ट्राचे जे साधू आहेत, संत आहेत, त्यांचा चुकूनही आपल्याकडून अपमान व्हायला नको, याची काळजी घ्या। म्हणून मी बोललो आपलं मंदिर, आपला परिसर आणि आपला कार्यक्रम, तर त्याला भरभरून त्या ठिकाणी तुम्ही दान द्या, एक हाताने द्या, तो भगवान परमात्मा तुम्हाला 1000 हाताने दिल्याशिवाय राहणार नाहीये। चला पुढे सज्जनांनो, अभिमान हा देवाला अजिबात आवडत नाही, आणि अभिमान जर माणसाला आला, जिसको होता है अभिमान वो करता है दूसरों का अपमान, स्खलन हो जाता है फिर दूसरों का अपमान करने के बाद। अभिमान कभी भी नहीं होना चाहिए। तीड मात्र जरी होय अहंकार, मेरू तो समान देवासी, बरं का। नारदाला एकदा अभिमान झाला, आणि अभिमान झाल्याच्या नंतर नारदजी सर्वत्र छाती पुढे करून चालायला लागले, आणि भक्ताच्या ठिकाणी झालेला अभिमान देवाला हा अजिबात सहन होत नाही, बरं का। एकदाचा प्रसंग आहे, शिवजींची लीला न्यारी, काय त्या ठिकाणी करतील सांगता येत नाही, बरं का। अतिशय लीला न्यारी। भोले तुम्हारे शोक भी निराले हैं, भोले तुम्हारे शोक भी निराले हैं, कई चिल्लम भांग, कई गांजा, तो कई विष के प्याले हैं। हे भगवान, तुम्हारे शोक भी बड़े निराले हैं। कधी भांग पेतील, कधी गांजा पेतील, त्याच्या मागची सुद्धा कारण आहेत त्यांचे शोक। कधी दूध पेतील, त्यांचे शोक सगळे वेगवेगळे आहेत, पण त्याच्या मागची कारण आहेत महाराज।
नारदाला गर्व झाला, नारदाला माया त्या ठिकाणी नारदावर सोडली आणि नारदाची कशी फजिती केली ऐका. एकदाचा प्रसंग आहे. नारदाला असं वाटलं की आपण थोडीशी तपश्चर्या करावी. जंगलामध्ये फिरत फिरत एक सुंदर त्या ठिकाणी जंगल पाहिलं आणि त्या जंगलामध्ये नारदाने प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर म्हटले आपण इथं थोडंसं ध्यानाला बसावं आणि ध्यानासाठी बसले तर त्या जागेच्या पवित्रतेच्यामुळे त्यांचं ध्यान लागून गेलं आणि बरेच वर्ष ते तपश्चर्या करत बसले. या जागेचा महिमा. काही जागा अशा असतात महाराज की तिथून उठावंसं वाटत आणि काही जागा अशा असतात की कवा घरी जाईल. हो, तिथे अजिबात मन लागत नाही. जागेंचा महिमा असतो महाराज. शांतता, वातावरण निर्मिती. समाधी लागली. बरेच वर्ष त्या ठिकाणी तप चाललेलं आहे नारदाचं. त्या नारदाचं तप पाहून इंद्राला चिंता पडली. पुराणांमधला इंद्र हा चिंताग्रस्तच दिसतो. कोणी तपश्चर्याला बसलं की इंद्राच्या पोटात दुखलं. बोले ये तपश्चर्या कर लेगा और ब्रह्मा जी को प्रसन्न कर लेगा, वैसे भी ब्रह्मा जी इसके पिता हैं और ब्रह्मा जी मेरा इंद्र पद इसे दे देंगे, इसलिए नारद की तपस्या भंग होनी चाहिए, अधूरी रहनी चाहिए, इसका कार्य पूर्णत्व की ओर न जाए. इसलिए क्या किया इंद्र ने, तो अपना जो मित्र है कामदेव उसे बुला लिया, अपना जो मित्र है वसंत ऋतु उसे बुला लिया और कहा जाओ विघ्न डालो उस नारद की भक्ति में, खंडित कर डालो उसकी भक्ति. इंद्राच्या सांगण्यावरून जिथे नारद तपश्चर्या करत होते तिथे त्या शांततेमध्ये सुगंधित असं अस्मांत वनस्पतीने झालेलं ते जंगल, त्या जंगलामध्ये कामदेव वसंताला घेऊन आले. नाना प्रकारचे बाण त्या नारदावर चालवले पण नारदाची समाधी भंग पावली नाही. घामाघूम झाला बाण चालवून चालवून कामदेव आणि माघारी आला. वसंताला घेऊन इंद्राला सांगितलं की म्हटले त्या बाबाची समाधी काही तुटत नाही, त्याच्यावर मी सोडलेल्या विकारांच्या बाणांचा काहीच परिणाम होत नाही. इंद्रालाही नवल वाटलं. मग इंद्र स्वतः त्या ठिकाणी नारदाला भेटायला गेले आणि त्यांना हलवून जागा केलं. म्हटले मी तुमच्या भक्तीच्या समोर हात जोडतो. तुम्ही काय पराक्रम केला माहितीये का तुम्हाला? काय झालं? हजारो वर्षापासून तुम्ही तपश्चर्या करतायत. म्हटले तुमची तपश्चर्या भंग करण्यासाठी मी कामदेवाला पाठवलं होतं पण कामदेवाचे बाण इथे आजूबाजूला पडलेले आहेत. तो थकला आणि त्या कामाचा परिणाम तुमच्यावर झाला नाही. हो, तुम्ही कामावर विजय प्राप्त केला. हो, तुम्ही फार श्रेष्ठ आहात म्हटले. तुम्ही जितेंद्रिय आहात. कामावर विजय तुम्ही मिळवला. आणि बस ते नारदाने ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर आता नारदाला असं वाटायला लागलं अरे बापरे, मी तर माझ्या बापापेक्षा बी श्रेष्ठ, मी माझ्या बापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. कारण माझ्या बापाला जे करता आलं नाही ते मी केलं. मग त्याचा बाप कोण? ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवाला काम जिंकता आला नाही. हो, खरंच जिंकता आला नाही. स्वतःच्या सुंदर मुलीकडे पाहून हा ब्रह्मदेव धावला. मज कामाचे निधाये ब्रह्मकन्येशी धरू पाये, पराशरे केले काय भोगिली दिव्य दुर्गंधा. स्वतःच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहणारा हा ब्रह्मदेव कामाला आवरू शकला नाही. म्हटले मी किती माझ्या बापापेक्षा भारी. तुम्ही बापापेक्षा जरूर भारी व्हा पण बापाचा अपमान होईल असं कृत्य करू नका. बापापेक्षा मुलाचं जर कर्तृत्व चांगलं असेल तर बापाची छाती पुढेच राहणार आहे ना महाराज. पण अपमान करत असाल तर तो तुमचा अभिमान ठरेल. मग नारदजी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर आता ही गोष्ट काही सांगायला नाही पाहिजे ना, गुप्त सो मुक्त प्रगट सो पसारा, काही सांगायची गरज नव्हती. पण माणसाला झालेला अभिमान, माणसाकडे असलेलं ज्ञान, माणसाने केलेला पराक्रम, माणसाला झालेला आनंद हा मनुष्य कधीच डांबून ठेवू शकत नाही. ठेवू शकत नाही. मला सांगा, तुम्ही 42 इंची टीव्ही घेतला बरं का, रात्री 10:30 वाजता 42 इंची टीव्ही घेतला. मग रात्री 10:30ला घेऊन या ना तुमच्या घरी.
तुम्ही तसं नाही करत. नाही नाही, लोकांना दिसला पाहिजे की आम्ही एवढा टीव्ही घेतला दिवसात. मग तरी सुद्धा गल्लीतल्या काही 2-4 बायांनी पाहिलं, बाकीच्या बायांनी पाहिलं नाही. मग मुद्दा म्हणून तुम्ही बाहेर जातात. ज्यांच्या घरी कधी जात नाही त्यांच्या पण घरी जातात. 42 इंची घेतला, त्यांनी विचारलं का तुम्हाला? आनंद डांबून ठेवू शकत नाही तुम्ही. 42 इंची घेतला टीव्ही. स्वतःहून त्या ठिकाणी सांगत फिरतात. सांगण्याची काही गरज नाही. पिताजी तुम्हाला काही माहिती पडलं का? म्हणजे काय? अहो म्हटले मी कामदेवावर विजय प्राप्त केला. मी कामाला हरवलं. मी तपश्चर्या करत असताना कामदेव बाण चालवून चालवून थकला, पण त्याच्या बाणांचा परिणाम माझ्यावर झाला नाही. पिताश्री मी कामावर विजय प्राप्त केलेला आहे. ब्रह्मदेव म्हटले बेटा तू माझा पुत्र आहे म्हणून तुला मी प्रेमाने सांगतो, जो बात तूने मुझसे कही बस आज से ये बोलना बंद कर दे, किसी को बताना नहीं बताना बेटा, ऐसी गलती मत करना. बोले ठीक है, देखता हूँ, सोचता हूँ. और नारद जी वहां से जब निकले तो मन में ही सोचने लगे. बोले मेरे पिताजी मैंने जो किया, काम पे विजय प्राप्त किया, इस क्रिया से प्रसन्न नहीं है, जल रहे. बोले मुझसे ये क्या कर रहे? जल रहे, जड़तात म्हटले माझ्यावर. क्योंकि मेरे बाप ने खुद गंदा काम किया था, काम पर विजय प्राप्त नहीं किया, खुद की छोरी की और गंदी दृष्टि से देखते थे, काम विवल हो गए थे. उनको काम पर विजय नहीं प्राप्त करते आया, इसलिए मैंने जो काम किया तो उनको सहन नहीं हो रहा है. बोले जडकुटा स्वभाव म्हणजे वडिलाचं. आता त्याच्या मागचं कारण त्याला माहिती नाही आहे. ते त्याने कामावर कसा विजय, का त्या ठिकाणी कामाच्या बाणांचा काही चाललं नाही. सांगेल तुम्हाला पुढे, ऐका. तिथून निघाला, सांगेलच म्हटले मी. भगवान श्रीहरींकडे, विष्णूंच्याकडे गेला. नमो नारायण, नमो नारायण. या नारदा काय काम काढलं? हा म्हटले काम थोडस असं होतं, तुम्हाला काही माहिती पडलं का? तुम्हाला काही माहिती पडलं का? म्हणजे काय? अहो म्हटले मी कामावर विजय प्राप्त केला. कामावर विजय प्राप्त केला. भगवान विष्णू सुद्धा म्हटले नारदा जी गोष्ट तू मला सांगितली ना, आता दुसरं कोणाला सांगायचं नहीं. म्हणे क्या मेरे पिताजी भी जलकुटे स्वभाव के और ये भी बोले वैसे ही. मेरे परदादा जलते मुझसे. कारण की विष्णू सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी कामाच्या पुढे हारलेले आहेत. या दोघांना जे जमलं नाही ते मी करून दाखवलं, म्हणून हे दोन्ही देव जडतायत म्हटले माझ्यावर आणि मला सांगतायत की कोणाला सांगू नको. आणि सायकोलॉजी असे सांगते की तुम्हाला जे नाही सांगितलं ना करायचं ते तुम्ही केल्याशिवाय राहत नाही. ते केल्याशिवाय लोक राहत नाही. एका मोठ्या हॉलमध्ये लिहिलेलं होतं कि ऊपर देखना नहीं, सीधे सामने नजर रखना, ऊपर देखना नहीं, वरती पाहायचं नाही, असं लिहिलेलं होतं ना. मग आपलं गुपचूप सरळ चालायला पाहिजे की नाही? मग वरती का पाहायचं नाही, का पाहायचं नाही असं का लिहिलेलं असेल? गुपचूप चालायचं ना. तेच सूचना घडी घडी त्यांच्या डोळ्यासमोर येतो, वरचे पाहायचं नाही. पण काय असेल वरती? जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय, तिथे लिहिलेलं आहे तसं, वरती पाहायचं नाही. आपण लगेच मनाला सावरायला पाहिजे ना. पण अजून विचार करतो, पण काय असेल वरती? पायीच घेऊन म्हणे. वरती लिहिलेलं होतं, नाही सांगितलं होतं तरी मूर्खपणा केलाच का? नाही बोला था तो भी मूर्ख, मूर्खता दिखा दी. सायकोलॉजी सांगते की जे करायला नाही सांगितलं माणूस ते जास्त म्हणजे केल्याशिवाय राहतच नाही महाराज, ते स्वभाव असतो. अशा प्रकारे भगवान शिवाच्याकडे गेले आणि शिवांना सुद्धा हे सांगितलं की हर हर महादेव, तुम्हाला काही माहिती पडलं का? मी कामावर विजय प्राप्त केला.
आणि जिकडे तिकडे सांगत सुटले. तिन्ही देव एकत्रित आले. म्हणे बाबा या नारदाचा गवताचा जाईन कसा. हो, देवाला जीवाच्या ठिकाणचा अहंकार अजिबात सहन होत नाही. मी विचारतो प्रश्न कधी कधी की देव काय खातो, काय खातो देव. देव क्या खाना खाता है. भगवान क्या खाते हैं. भगवान भाव नहीं खाते, भाव तुम खाते हो. भगवान भगत के अंतकरण में का जो अहंकार है ना वो खाता है. जीवाच्या ठिकाणचा अहंकार खातो. हा जाईल कसा. मग भगवान शिव म्हटले की त्याची व्यवस्था मी करतो, काही चिंता करू नका तुम्ही. सज्जनांनो, नारद फिरत असताना काय केलं. शिवमहापुराण अंतर्गत छान ही कथा आहे. नारद फिरत फिरत चालला होता. भगवान शिवाने 100 योजन लांबीचं एक मोठं नगर रचलं. इतकी सुंदर नगरी रचली की वैकुंठापेक्षा छान, कैलासापेक्षा छान मायावी नगरी निर्माण केली. आणि त्या नगरीमध्ये या नारदाने प्रवेश केला. नारदाने प्रवेश केल्याच्या नंतर त्या नगरीचा राजा होता. त्या राजाचं नाव आहे शीलनिधी. तो पण मायावी शीलनिधी. आणि ते सुंदर नगर, त्या नगरामध्ये राजाने नारदांना येताना पाहिलं, आपल्या रथामध्ये बसवलं आणि आपल्या महलामध्ये घेऊन आले. महलात आणल्याच्या नंतर नारद म्हणायला लागले, ही कुठली नगरी, तुमचं नाव काय. म्हणे मी राजा शीलनिधी. नगर एवढं का सजवलेलं आहे. म्हटले काही दिवसातच माझ्या मुलीचं स्वयंवर आहे आणि त्या मुलीच्या स्वयंवरासाठी हे नगर सजवलेलं आहे. तुम्हाला मुलगी आहे. म्हणे हो. आणि तुमच्या दर्शनासाठी तिला मी आता बोलवतो. आणि शीलनिधीने आवाज दिला, हे बेटा मोहिनी, श्रीमती जरा इकडे. उस लड़की का नाम था श्रीमती, उसका एक नाम भी था मोहिनी. श्रीमती को बुलाया. ती श्रीमती जेव्हा नारदाच्या समोर आली, हा काय तिचं सौंदर्य. तिचं ते सौंदर्य पाहिलं आणि कामावर विजय मिळवलेला नारद म्हणायला लागला की बाप रे बाप. काय म्हणतो, बाप रे बाप. तिचं सौंदर्य पाहून तो काम विव्हल झाला. आणि त्या श्रीमतीच्या वडिलांनी शीलनदीने सांगितलं की माझ्या मुलीचं जरा भविष्य बघा, जरा तिची कुंडली सांगा. कुंडली का, आणा ती कुंडली इकडे. आणि आता हा नारद स्वार्थ बुद्धीने भविष्य सांगायला लागला. ज्योतिषाचार्यांनी स्वार्थ बुद्धी स्वार्थ बुद्धी वापरून जे आहे ते सांगायला पाहिजे. आता ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहेत महाराज. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि मंगळ हा एकत्रित येत असेल, 75% असे लोक लव मैरिज करतात. घर जाके पत्रिका देख लेना. जिनकी भी पत्रिका में, जन्म पत्रिका में शुक्र और मंगल की युति बनती है, मैंने जिन जिन लोगों को बताया था ऐसा होगा, हो गया बहुत सारे लोगों के साथ. जर लव मॅरेज केलेलं नसेल, मग दुसरी एक गोष्ट घडते जी इथून मी सांगू शकत नाही. जरा शब्द आहे एक्स्ट्रा मॅरेज अफेयर तुम्ही म्हणा. शुक्र मंगल का जब योग बनता है, शुक्र राहूचा जर योग बनत असेल तर ज्याच्या पत्रिकेमध्ये शुक्र राहूचा योग आहे, अशा पुरुषाच्या पत्रिकेमध्ये नेमकं त्याच्या जीवनात आपल्यापेक्षा हलक्या जातीची भिन्नलिंगी व्यक्ती आक्रमण करते आणि त्याचं वैवाहिक जीवनाबरोबर त्याचं अर्थकरण सुद्धा बिघडवून टाकते. मग तो ती स्त्री असो अथवा पुरुष कोण असं करू शकतं. त्यांच्या पत्रिकेतले हे योग आहेत महाराज. शुक्र मंगळाचा नवपंचम योग, शुक्र मंगळ केंद्र योग, चंद्र शुक्र योग. आणि मी जे बोलतोय ना याचे पाठपुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. मी आतापर्यंत या 20 वर्षापासून ज्योतिष सांगत असताना 25 लोकांना राजयोग वर्तवलेला होता की यांना उच्च पदाची शासकीय नोकरी लागेल.
त्यापैकी 16 लोक उच्च पदावर नोकरीला आहेत. त्यात काही PSI आहेत, काही IS अधिकारी आहेत, काही पोलीसमध्ये आहेत, काही मिलिटरीमध्ये आहेत. आणि आता नुकताच पुण्याला RTOची भूमिका बजावणारा निलेश कोरडे हा RTO याची पूजा पण मी केलेली आहे आणि त्याचा राजयोग पण वर्तवलेला होता. त्याचा सुद्धा अभिप्राय माझ्याकडे आहे. मला सार्थ अभिमान आहे माझ्या ज्योतिषशास्त्राचा आणि माझ्या गुरुजींनी शिकवलेल्या विद्येचा की त्या भगवान परमात्म्याने माझे शब्द खरे केले. मग आता स्वार्थाची कुंडली सांगायला लागले. काय सांगायला लागले की हे शिरनिधी, हिचं लग्न कोणाबरोबरही करू नको. तुझ्या मुलीसाठी असा वर पाहिजे की तो भगवंताचा भक्त पाहिजे आणि त्याने कामावर विजय प्राप्त केलेला पाहिजे. येते का काही लक्षात? कसा नवरा पाहिजे हिला? देवाचा हो, भले ही वो रंग रूप में कैसा भी हो, जिसने काम पे विजय प्राप्त किया है ऐसा दुल्हा ही इसके लिए योग्य है. असं स्वार्थाचं त्या ठिकाणी भविष्य सांगितलं महाराज. आणि काय करावं सगळी माहिती घेतली तिथून. आणि माहिती घेतल्याच्या नंतर स्वयंवर कधी आहे आणि त्या स्वयंवरामध्ये मला सुद्धा यायचं आहे. आणि सज्जनांनो, नारदजी गेले श्रीहरींकडे. नमो नारायण प्रभू, नमो नारायण. काय प्रतिसाद देण्याची पद्धत आहे का नाही तुमच्याकडे? मी इतक्या प्रेमाने म्हणतोय नमो नारायण, नमो नारायण. कोणी तुम्हाला राम राम करता तर तुम्ही प्रति राम राम द्यायला पाहिजे ना. तुम्ही बसले साखरपुड्याचे पाहुणे. नमो नारायण. काय येणं केलं नारदा? म्हटलं काय नाही प्रभू. हो, अहो या पृथ्वी तलावावर शिलनिधी नावाचा राजा आहे, त्याची सुंदर मुलगी. काय सुंदर मुलगी, तिला मी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं की मी लग्न करायला पाहिजे. हो, मला असं वाटतं की ब्रह्मचार्य जीवन हे काही खरं नाही. कुठपर्यंत राहायचं? मी कामावर विजय प्राप्त केलेला आहे, पण आता मला असं वाटतं की मी लग्न करायला पाहिजे. आणि ती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, देव लोकांमध्ये ती शोभून दिसेल. म्हणून प्रभू तुमचं सौंदर्य मला द्या. मला हरिमुख पाहिजे, म्हणजे तुमचं सौंदर्य. विष्णू, मला तुमचं सौंदर्य पाहिजे, मुझे हरिमुख प्राप्त हो जाए. जे आता हरी शब्दाचे रस्व आणि दीर्घ विलांटी जर त्या ठिकाणी केलं, एक हरीचा अर्थ होतो नाम, मनुष्यवाचक, देववाचक. आणि दीर्घ स्वर केला तर एक हरीचा अर्थ होतो माकड, वानर. शब्दांकडे लक्ष असू द्या. मग अशा प्रकारे तुमचं सौंदर्य मला द्या, मला हरिमुख पाहिजे असं म्हटलं. आणि सज्जनांनो, मस्त भरजरी कपडे वगैरे घालून, कारण की विष्णू सारखं त्याला आता शरीर दिसायला लागलेलं आहे. आणि तो त्या स्वयंवरामध्ये येऊन बसला. तिथे 2 रुद्राचे गण होते. बाकीच्यांना ते नारदजीच दिसत होते. या रुद्रगणांना समजून गेलं होतं की बाबा आता संसारी होऊ पाहतायत. पण बाबा विष्णू सारखे जरी दिसत असले तरी यांना वानराचं मुख प्राप्त झालेलं आहे, पण यांच्या काही लक्षात येत नाहीये. आणि सज्जनांनो, ते रुद्रगण आपसापसात चर्चा करत होते. हे पण आले, शोभतं का यांना? आपण कोण आहे, काय आहे? चांगले देवदेव करताना, चांगले महाराज आहेत ना. चहा भागवतात चालतो, शिवपुराणमध्ये चालत नाही. नंतर क्या बात आहे. ती चर्चा त्याने ऐकली, पण नारदाचं काय त्या श्रीमतीवरच लक्ष, तिचं सौंदर्य असते त्या ठिकाणी पाहत होते. तिने हातामध्ये हार घेतलेला आहे आणि ती स्वयंवर होतं, ते तिला आवडेल तशा सुंदर पुरुषाच्या गळ्यामध्ये ती हार टाकणार होती. नारद मस्त अभिमानाने, आपलाच नंबर आहे म्हणे, आपल्यापेक्षा सुंदर इथे दुसरं कोणी? हो, आपणच सुंदर, बाकीचे सगळे बांदर. असंच त्याला वाटायला लागलं महाराज. आणि एक सांगू का, स्वतःला कधीच कुरूप समजू नका.
स्वतःला कधी कुरूप समजू नका. मी चांगला दिसत नाही, मी चांगली दिसत नाही असा विचार सुद्धा कधी करू नका. तुम्हाला सुंदर व्हायचं आहे तर एक उपाय सांगू का? मानसोपचार येतो. रोज आरशाच्या समोर जा आणि चिंतन करा, ह्या एरियात माझ्या इतका सुंदर, माझ्या इतकी सुंदर कोणीच नाही, मीच आहे. काय हरकत आहे की नाही? माझ्या इतकं सुंदर कोणीच. आणि खरं सांगू का, सौंदर्य हे रंगारूपावर नसतं महाराज, सौंदर्य हे गुणांवर अवलंबून असतं, गुणांवर. हनुमंतरायांना पाठवण्यात आलं, सीता सुंदर आहे तिचा शोध घेऊन या. कोण सुंदर आहे आता बघा तुम्ही नीट रामायणाच्या माध्यमातून. सीता सुंदर आहे तिचा शोध घेऊन या. हनुमंतराय जेव्हा गेले लंकेमध्ये तर त्यांनी सर्वात पहिले पाहिली मंडोदरी. मंडोदरी मागच्या जन्मात बेडकी होती, बेंडूक पासून तयार झालेली ती मंडूकची झाली मंडोदरी. त्याची सुद्धा स्वतंत्र कथा आहे. ती मंडोदरी इतकी सुंदर होती, कितकी सुंदर, जिथे नैष्ठिक ब्रह्मचारी हनुमंताने 2 मिनिटं थांबावं ती इतकी सुंदर होती. पण म्हणे हे सुंदर नाही. आणि पुढे गेले तर अशोकवनामध्ये 6 महिन्यापासून केस मोकळे सोडलेली, गालमध्ये गेलेली, शरीर पिवळं पडलेलं, डोळेमध्ये गेलेले, रडून रडून गाळावर त्या ठिकाणी व्रण आलेले, कुठले सौंदर्य सीतेच्या ठिकाणी दिसत नाही. पण त्या सीतेला हात जोडले आणि म्हटले, बापा बापा, खरंच माता सीता सुंदर आहे. तिला सुंदर मानलं. तुलसीदासांनी हनुमंताला विचारलं की सुंदर असणारी मंडोदरी तिला तुम्ही सुंदर म्हटलं नाही, आणि जिच्या चेहऱ्यावर कुठलं सौंदर्य खुलून दिसत नाही, 6 महिन्यापासून केस मोकळे आहेत, रडून रडून नवऱ्याच्या शोकामध्ये अश्रूंनी गालावर व्रण केलेले आहेत, शरीर पिवळं पडलेलं आहे, अजिबात मेकअप केलेला, डेंटिंग पेंटिंग. ते दोऱ्याने ते काय करतात, तिथे का मोवड बसतं काय माहिती, काहीच केलेलं. मग ती सुंदर दिसत असेल का माता सीता? नाही. तरी सुद्धा त्या ठिकाणी तिला हात जोडले. तुलसीदासांनी विचारलं की सौंदर्य सीतेच्या ठिकाणी नाही तरी तुम्ही तिला सुंदर का म्हटलं? तर हनुमंतराय सांगतात, जर तुम्हाला कळलं तर मला कळू द्या की मी सांगितलेलं तुम्हाला कळलं. हनुमंतराय सांगायला लागले की मंडोदरीच्याकडे मी जेव्हा गेलो तर ती सुंदर होती, गोष्ट ठीक आहे, पण ती गप्प बसलेली होती. आणि अशोकवनामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मी सीता माताकडे पाहिलं तर सीता माता काहीतरी पुटपुटत होती. ते मी शब्द ऐकले तर सीता माता म्हणत होती, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. ते शब्द मी ऐकले आणि हात जोडले. तेव्हा मला कळलं की ही जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे. सुंदर स्त्री कोणाला म्हणतात हनुमंतराय? जे रंगारूपाला गोरीपान आहे, नाक लांब लचक आहे, लिंबू 2-4 कापून घ्या, त्यांना नाही म्हणत. ते जिच्या मुखामध्ये राम आहे, ओठावर कृष्ण आहे, जगात तीच सर्वात सुंदर आहे. ती व्यक्ती जगात सर्वात सुंदर आहे ज्यांच्या ओठावर अंतकरणात. मग आता घरी जाऊन बघा आपण सुंदर आहोत की नाही. जन्म सफल हो गारे बंदे, मन मेरा बसाले, मन मेरा बसाले. जन्म सफल हो गारे बंदे, मन मेरा बसाले, मन मेरा बसाले.
त्याची सौंदर्याची व्याख्या सांगितली महाराज. मन में राम बसाले ते सुंदर. श्रीमती ही मलाच माळा घालेल कारण की मी कसं आहे, सुंदर आहे असं त्यांना वाटत होतं. खरं तर त्यांना वानराचं मुख प्राप्त झालेलं आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाहीये. भगवंताची माया त्यांच्यावर आच्छादित आहे, त्यांच्या लक्षात येत नाहीये. आणि शिवकथा पाहत असताना ह्याच श्रीमतीपासून, नारदाच्या चरित्रापासून आपण थोडंसं बाजूला रामायणात थोडंसं गेलेलो होतो. मी याच्यासाठीच गेलो होतो की तुम्ही आरशाच्या समोर उभे राहा आणि सकारात्मक भूमिका बजवा की मी सुंदर आहे, माझ्यात काही कमी नाही, मी आजारी नाही, माझ्यामध्ये खूप शक्ती आहे आणि मी हे करू शकतो, करू शकते. यहाँ पे जो भी माता भगिनी बैठी है और वो सोचती होगी कि बहुत मुझे सासू माँ का करना पड़ता है, ससुर जी का करना पड़ता है, देवर जी का करना पड़ता है, जेठ जी का करना पड़ता है, जेठानी जी का करना पड़ता है, सारा का काम ठेका मैंने ही लिया है क्या? तो मैं उस बहन से कहना चाहती हूँ तुझे इतने सारे लोगों का काम करना पड़ेगा, इसीलिए भगवान ने तुझे सशक्त बनाया है. अगर तेरे घर में सासू भी ना रहेगी, ससुर जी भी ना रहेंगे, जेठ जेठानी ना होगी, तो मैं सच कहता हूं तो तेरे शरीर में शक्ति भी नहीं रहेगी. शक्ति दी है भगवान ने तो इन लोगों की सेवा के लिए दी है. एखाद्याला पगार जास्त असेल ना तर त्याच्या मागे खाणारे सुद्धा जास्त आहेत. मग मी कमवतो, मी सगळ्यांना पोसू का? भल्या माणसा, तुला एवढ्या लोकांना पोसावं लागणार आहे म्हणून भगवंताने तुझ्या चांगल्या पगाराची त्या ठिकाणी तुला नोकरी दिलेली आहे. यांना पोसणं जर बंद करून दिलं तर तुला तुझं चहाची व्यवस्था करता येणार नाही. कर्तृत्व भगवंताने जे दिलेलं आहे ना ते कशासाठी दिलेलं आहे याच्या मागची कारण सुद्धा शोधायला पाहिजे महाराज. शक्ती मला भगवंताने, मी सशक्त आहे असा जर तुमचा विचार आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. आमच्या वारीमध्ये वेळेवर आमची झोप होत नाही, वेळेवर झोप होत नाही, आराम होत नाही, चालावं लागतं. हा भले खाण्याचा विचार आमचा करूच नका. आमच्या वारकऱ्यांनी आमच्या दिंडीला नाव ठेवलेले खात्या पेत्या घरची दिंडी, बरं का. आमच्या खाण्याचा विचार करूच नका, खाण्याचा विचार करू नका आणि बिस्लरीचा पण विचार करू नका. कोड येतो आमचा, बिस्लरीला चाललो आम्ही, बरं का. काहीच वाटत नाही. पांडुरंगाचं दर्शन झालं की सीनबाग हरपून जातो. मला सांगा, हे लोक 32 किलोमीटर चालतात. आता रोठे दादा त्यांनी बघितलं किती किलोमीटर. शेवटच्या दिवशी सर आम्हाला बोलले की म्हटलं वेगळा व्यायाम करण्याची तुमच्या लोकांना गरज नाही. 30 किलोमीटर चालतात, 25 किलोमीटर चालतात, 32 किलोमीटर चालतात आणि एवढं चालून आल्यावर सुद्धा 2 तास हरिपाठामध्ये नाचतात. हे थकत का नाही सगळे लोक विचार करतात. पण तिथे पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर मंदिरात मठामध्ये हरिपाठ खेळताना सुद्धा थकावट जाणवत नाही. पण घरी आल्याच्या नंतर मग बऱ्याच जणांना असा थोडासा थकवा जाणवू शकतो. याचं एकमेव कारण वारीमध्ये तुमच्यावर जबाबदारी आहे. तुमच्या शरीराला ती सवय पडलेली आहे, चालायचंच आहे. पाऊले चालते पंढरीचे चालायचं ही जबाबदारी आहे. पंढरीचे पाऊले चालते पंढरीचे पाऊले चालते पंढरीचे सुखी संसाराचे सुखी संसाराचे सोडून पाऊले
बसल्या बसल्या वारी घडेल तुम्हाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पंढरीची वारी, या पंढरीच्या वारीचा मान जगातला पहिला कोणी वारकरी असेल माझ्या पांडुरंगाचा, जगातला पहिला जो कोणी वारकरी असेल माझ्या पांडुरंगाचा, तर तो माझा महादेव आहे. महादेवाने सुद्धा पंढरपूरची वारी केलेली आहे. शहीद होईल. आमच्या सोनेताईने सुद्धा आपल्या सप्ताला 500 रुपये दिलेले बरं का, ते माझ्याकडे जमा आहेत. सप्ताला चला, मला दिले काय त्यांना दिले काय एकाच ठिकाणी येत ते सगळे. मला सांगायचं काय, चला पाऊले चालती पंढरीची वाट. आपला विषय चाललेला होता की थकवा जाणवत नाही, कारण की तुमच्या मनावर तुम्ही एक उपाय करून घेतलेला असतो. काही हो, मला रोज चालायचं आहे, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. जोपर्यंत तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत ना, तर मला याच्यासाठी सांगायचं होतं, जोपर्यंत तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत तोपर्यंत तुम्ही आजारी सुद्धा पडणार नाहीत, हे सांगायचं होतं मला. जबाबदारी जर असेल ना तर माणूस आजारी पडत, आणि काहीच जबाबदारी नाही मग क्वाट धरल्याशिवाय तो राहत नाही. जबाबदाऱ्या संपल्या की माणसं आजारी. म्हणून जबाबदारींचं ओझं राहू द्या खांद्यावर. माझ्या पांडुरंगाची वारी करण्याचा पहिला मान जर कोणी मिळवला असेल, पहिला वारकरी जर कोणी असेल, तर ते महादेव आहेत महाराज. महादेवांना चालत येताना पाहिलं पांडुरंगाने, विटेवून खाली उडी मारली, आणि उडी मारल्याच्या नंतर महादेवाला हृदयासीने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर बसून घेतलं. म्हणून पांडुरंगाला म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आजही जर तुम्ही गेलात पांडुरंगाच्या कुठल्याही मंदिरामध्ये, तर पांडुरंगाच्या डोक्यावर तुम्हाला काय दिसेल. त्यामुळे हरी आणि हर यांच्यामध्ये भेद करू नका. हृदयस्य शंकरस्य हृदय विष्णू, विष्णूस्य हृदय शंकर, हा एकच आहे त्यांचं. हरिहरा भेद नाही नका करू वाट. ते सौंदर्य पाहिल्याच्या मुळे ही माझ्याच त्या ठिकाणी रथ होईल, माझ्याच ठिकाणी हिचं लक्ष लागेल, मला पाहिल्यावर माझ्याच गळ्यामध्ये ती हार घालेल असं त्यांना वाटत होतं. पण एक एक राजाकडे ती अशी पाहत पाहत आली मस्तपैकी. हातामध्ये फुलांचा हार आहे बरं का. ह्या देवाकडे पाहिलं